नमस्कार, आज आपण हेल्दी अशी टमॅटो ऑमलेटची रेसिपी बघणार आहोत। तुम्ही याला व्हेज डोसा किंवा व्हेज रवा डोसा किंवा व्हेज टमॅटो ऑमलेट असेही बोलू शकता। ह्या ऑमलेटमध्ये सगळ्या भाज्या मिक्स असतात, तसेच मेन इन्ग्रेडियंट ह्यामध्ये टमॅटो आहे, त्यामुळे आपण याला टमॅटो ऑमलेट असे बोलतो। शिवाय सकाळसाठी बेस्ट हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे। मी हा टमॅटो ऑमलेट मुलांच्या टिफिनमध्येही देत असते, त्यामुळे मुलांच्या पोटात सगळ्या भाज्याही जातात व हा डोसा टमॅटो ऑमलेट खायलाही खूप छान लागतो। तुम्ही हे टमॅटो ऑमलेट सॉस सोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता। एकदम टेस्टी असे हा टमॅटो ऑमलेट बनतो। तुम्ही बघू शकता एकदम खरपूस असा टमॅटो ऑमलेट भाजले गेलेले आहे। तुम्ही हा डोसा पातळही टाकू शकता, तसेच जाडसरही हा डोसा बनवू शकता। शिवाय झटपटही होतो। फक्त आपल्याला इथे रवा हा 2 ते 3 तास भिजवायला लागतो व इथे आपल्याला यामध्ये बाकीच्या भाज्या हे टाकावे लागतात। मी इथे एका ऑमलेटमध्ये चीज टाकलेले आहे। मुलांना त्यामध्ये चीज टाकलेले खूप आवडते, त्यामुळे तुम्ही असे चीज टाकून मुलांना खायला देऊ शकता। चला तर मग बनवायला घेऊयात टमॅटो ऑमलेट। इथे मी 3 वाटी एवढा बारीक मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे। एकदम बारीक रवा घेऊ नका, मीडियम साईजमध्ये आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे। व इथे आपल्याला पाऊण वाटी एवढा मी बेसन टाकणार आहे। बेसन हे व रवा हे चांगले मिळून येते, त्यामुळे आपण इथे बेसन वापरायचे आहे। आता रवा व बेसन टाकल्यानंतर आपल्याला इथे यामध्ये पाणी मिक्स करायचे आहे। बॅटर हे आपले पाण्यामध्ये भिजेल एवढे आपल्याला इथे पाणी टाकायचे आहे। शिवाय आपण नंतर इथे भाज्याही मिक्सरमधून बारीक करून टाकणार आहोत, त्याचेही पाणी यामध्ये सुटते। वर लागले तर तुम्ही शेवटीही पाणी थोडे ॲड करू शकता, जर बॅटर घट्ट झाले असेल तर। आता मी हे पूर्ण रवा मिक्स करून घेत आहे। आता हा रवा आपल्याला भिजण्यासाठी मी इथे अर्धा तास किंवा 1 तास असाच ठेवलेला आहे। चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला हे रवा बेसनचे बॅटर। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे। आता इथे आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत। मी इथे 2 कांदे व 4 टमॅटो घेतलेले आहेत। टमॅटो आपल्याला लालसर पिकलेले टमॅटो घ्यायचे आहेत व इथे मी 2 शिमला मिरची घेतलेली आहे। शिमला मिरचीमुळे टमॅटो ऑमलेटला टेस्ट चांगली येते। शिमला मिरची नसेल तरीही चालेल। आता कांदा व 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून या रवा बेसनच्या बॅटरमध्ये मी हे मिक्स करणार आहे व बाकीचेही आपल्याला भाज्या चिरून मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत। कांद्याचीही मी पेस्ट करून टाकलेली आहे। आता मी इथे टमॅटो चिरून टाकलेले आहे व तेही बारीक करून यामध्ये टाकणार आहे। टमॅटोमुळे या टमॅटो ऑमलेटला कलरही छान येतो। आता शिमला मिरचीही बारीक करून मी यामध्ये टाकणार आहे। जर तुमच्याकडे शिमला मिरची नसेल नाही तर टाकली तरीही चालेल। मेन म्हणजे आपल्याला इथं टमॅटो व कांदा लागणार आहे व इथं हिरवीगार कोथिंबीर मी ही बारीक चिरून टाकलेली आहे। आता हे सगळे मिश्रण टाकलेले आहेत आपण। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे। आता हे पूर्ण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। छान असा कलर आलेला आहे या बॅटरला। पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर असेच 4 तास भिजून द्यायचे आहे। 4 नाही तर 3 तास तुम्ही ठेवू शकता, त्यामुळे रवा आपला चांगला भिजला जातो। आता हे बॅटर 4 तास मी भिजून ठेवलेले होते। आता आपण याचे टमॅटो ऑमलेट करायला घेऊ शकतो। छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला भाज्या मिक्सरमधून काढायच्या नसतील तर तुम्ही ह्या भाज्या बारीक चिरूनही या बॅटरमध्ये ॲड करू शकता। आता गॅस व तवा आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे। तवा चांगला गरम झाला की आपल्याला डोसा जसा टाकतो तसंच आपल्याला हे टमॅटो ऑमलेट करून घ्यायचं आहे।
तुम्ही पातळही हे टमॅटो ऑमलेट करू शकता, खरपूस असे, आणि मीडियम साईज जाडसर असेही ठेवू शकता, तसेही छान लागते हे टमॅटो ऑमलेट खायला। आता मी हे बेटर टाकून घेतलेले आहे व आता यावरून थोडेसे मी तेल टाकणार आहे। तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला यावरनं झाकण लावून 2-3 मिनिटं असंच ठेवायचं आहे, जेणेकरून हे टमॅटो ऑमलेट खालून व वरतून चांगले शिजतील व भाजून निघतील। छानपैकी हा टमॅटो ऑमलेट वरतूनही शिजलेला भाजून निघालेला आहे। आता पलटी करून घ्यायचे। अशाच प्रकारे आपल्याला सगळे टमॅटो ऑमलेट बनवून घ्यायचे आहे। हेल्दी असा पौष्टिक नाश्ता खायला खूप छान लागतो। अशा प्रकारे तुम्हाला माझी ही टमॅटो ऑमलेटची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।